आज आपण माजी आमदार ज्यांना म्हणत होतो आता गेल्या 2 दिवसापर्यंत असे पुन्हा एकदा विद्यमान आमदार म्हणून ज्यांची एक उपाधी लागली असे आमचे आमदार, म्हणजे केवळ आमदार या पदावर ते थांबणार नाहीत असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. नामदार सुद्धा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये होत नाही. कारण प्रमोदजींचा वैचारिक जी भूमिका आहे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमधनं तयार झालेली वैचारिक भूमिका आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांची पार्टी आहे की जी पश्चिम बंगालमध्ये आपण विजयी होताना बघितलं की अनेकांचे बळी जातील, परंतु आपला विचार काही सोडणार नाही. आणि आपला असणारा विचार हा सर्वदूर पोचवण्यासाठी सांघिकपणे अविरत काम करून आमचा ठरलेला जो गोल आहे, उद्देश असतो, त्या उद्देशापर्यंत पोचवणारी अशी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आणि आपल्याला याचा अनुभव साधारणतः प्रमोदजी जठार आमदार झाले. आमदार होण्याच्या पूर्वी साधारणतः 2 वर्ष त्यांनी सिंधुदुर्गात प्रवास सुरू केला. अंगणेवाडीच्या जत्रेदिवशीच पहिला प्रवास हा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा सिंधुदुर्गामध्ये झालेला होता. आणि त्यावेळीची असणारी सिंधुदुर्गातली भारतीय जनता पार्टीची परिस्थिती ही वेगळ्या पद्धतीची होती, जी पश्चिम बंगालमध्ये थोडी जास्त पद्धतीने आहे. परंतु आपल्या सिंधुदुर्गातलं ही वैचारिक राजकारण हे त्यावेळी ढासळलेलं होतं. आणि अशा परिस्थितीत त्यावेळी प्रमोदजींचं आगमन झालं. प्रमोदजींचं आगमन झाल्यानंतर त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं. आणि त्या उत्साहाच्या वातावरणात प्रमोदजी जठारांची त्यावेळची पहिली निवडणूक, ज्याच्यामध्ये मतदारसंघ बदललेला होता. देवगड मतदारसंघामध्ये कणकवली, वैभववाडी हा भाग जोडला गेला. आणि खऱ्या अर्थानं भौगोलिक परिस्थिती बदललेल्या मतदारसंघात प्रमोद जठारांसारखा एक आक्रमक असा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यावेळी पार्टीला मिळाला. म्हणूनच त्यावेळची निवडणूक 34 मताने का असेना, परंतु भारतीय जनता पार्टी जिंकली. त्यावेळेचा ही हा संघर्ष प्रकट करण्यासाठी म्हणून प्रमोदजी हे त्यावेळी सिंधुदुर्गात आले. तशाच पद्धतीचा संघर्ष करणारा आमचा हा कार्यकर्ता आहे. केवळ सत्ता मिळते त्यावेळी आमचा कार्यकर्ता आक्रमक असतो अशा परिस्थिती आमची नसते. सत्ता जरी नसली तरी विरोधकांमध्ये असताना सुद्धा गरज पडली तर आक्रमकता, सत्तेमध्ये असताना सुद्धा गरज पडली तर आक्रमकता दाखवण्याची ताकद ही उपजतच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि पुढच्या काळातही आपल्याला विचारांच्या माध्यमातून आपल्या विरोधात असणारे कार्यकर्ते जोडले पाहिजेत. आणि हे सगळं करण्यासाठी प्रमोदजी जठारांसारखा एक कार्यकर्ता आमदार म्हणून आमच्या या सिंधुदुर्गाला मिळाला. खरं म्हणजे त्यांच्या याची व्याप्ती मोठी आहे. त्यांना एकात्र कार्यक्षेत्र सीमित नाही, तरी पण पुढच्या काळात त्यांनी सिंधुदुर्गासाठी विशेष असं लक्ष हे पार्टी म्हणून दिलं पाहिजे. त्याच्यातनं आमचा कार्यकर्ता आणखी जोमाने काम करेल. आणि केवळ सत्तेच्या माध्यमातून पार्टी वाढवणे नाही, तर विचारांच्या माध्यमातून पार्टी वाढवण्यासाठी आपण सर्वजण नक्की कामाला लागो. आणि त्याच्यातनं नजीकच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण तर जिंकणारच आहोत, परंतु निवडणुकांमध्ये जिंकणं हे जरी राजकीय पक्षाचं काम असलं तरी असलेल्या सत्तेच्या माध्यमातून सामान्य लोकांची योग्य पद्धतीने कामं करणं ही जबाबदारी आपली कार्यकर्त्यांची आहे. आणि ती जबाबदारी पार पाडली तर प्रमोदजी जठार यांना आमदारपद जे मिळालं आहे त्याचा आपण योग्य पद्धतीने वापर केला असं होईल. म्हणून जे जे काम अडेल त्यावेळी प्रमोदजी जठार आपल्यासोबत असतील. त्याच्यासाठी आपण कार्यरत असण्याची आवश्यकता आहे. ते कार्यरत आपण राहावं अशी विनंती करतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जठार साहेबांना सांगेन आणि तुमच्या आमदारकीच्या रूपाने या ठिकाणी असलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला कुठेतरी आशेचा किरण या ठिकाणी दिसलेला आहे. आणि तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जनतेच काम करत आहेत आणि त्यांची कामं स्वतःची नसून ती जनतेची कामं घेऊन तुमच्यापर्यंत येतील अशा लोकप्रतिनिधींना न्याय देण्याचं काम तुम्ही भविष्यातल्या काळात कराल असं मला या ठिकाणी वाटतं. काही लोकप्रतिनिधी विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेशी जुळत असतात, काही लोक आरोग्याच्या माध्यमातून जुळत, अनेक काही विषयात शासन स्तरावर काम करत असताना त्या ठिकाणी आपला कोणतरी हक्काचा माणूस असावा
जो शासनाकडे आपल्या विविध प्रश्नांना न्याय देता येईल असा माणूस आपल्याला मिळावा आणि तो हक्काचा माणूस आम्हाला मिळालेला आहे असा आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे. आणि भविष्यात तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी न्याय द्याल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे एका आनंदाच्या क्षणासाठी आपण सगळे मालवणवासी आपण सगळे आपण इथे जमलेलो आहोत आणि हा आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या म्हणजे एक माणूस सगळ्यांच्या भागात एक सुधारित माणूस खऱ्या अर्थाने आपलं लोकप्रतिनिधी म्हणून ज्याला एक जुजावली मिळते ते लोकप्रतिनिधी आहेत, परंतु खऱ्या अर्थाने अधिकार आणि जे मिळाले ते असे सन्माननीय जटारी साहेब, सन्मान जिल्हाचे आमचे माझे प्रवक्ते सावंत साहेब आणि सगळेच वेळ घेत नाही कारण आपल्या पण बराच वेळ झालेला आहे. मी एक 2 मिनिटं काय जटार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 10 वर्ष आपण काम करतो. पण जटार साहेब मी आपल्याला सांगतो, आपल्या सगळ्यांना वाटतं की जटार साहेब आमदार झाले, आपल्याला आताही लोक भेटतील म्हणून उभवत्या सुद्धा नमस्कार करणारी बरीच मंडळ आता आपल्याकडे साहेब तुम्ही आमदार व्हायला पाहिजे असं म्हणणारी बरीच मंडळ असतील. पण साहेब मी तुम्हाला सांगतो म्हणजे या 35 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव सांगतो, ज्याच्यावर आम्ही जिल्ह्यातून कुठे जाऊन सगळ्या लोकांना असं वाटत होतं की आमदार सन्मान्य जटार साहेबांना न्याय मिळाला पाहिजे, पार्टीकडून न्याय मिळाला पाहिजे. आणि मी निश्चित सांगतो भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की जिथे काही जरी असलं तरी पार्टीचं लक्ष असतं आणि जटार साहेबांना हा मिळालेला एका सर्वसामान्य म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळाला न्याय त्याच्यामुळे स्वागत आहे. मी निश्चित सांगतो की प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटेल की आपला माणूस आमदार झाला, आपल्या हृदयातून आमदार झाला, अशा प्रकारची भावना प्रत्येक माणसं असेल. पण तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो, जटार साहेबांनी केवळ राजकारणात येऊन तुम्हाला आज जरी ते आमदार दिसले त्याच्या मागे त्यांची खूप मोठी तपश्चर्या आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरित्या सोसली. तर जटार साहेब कधी आपलं दुःख कधी वाटत बसले नाही, ते आनंद वाटत बसते. पण जटार साहेबांबरोबर जी काही आमचे जिल्ह्यातली काय त्यांनी सांगितलं की जटार साहेबांनी काय काय सुचलं म्हणजे व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना फार मोठ्या प्रकारचा त्रास झाला जटार साहेबांना आणि अशा परिस्थितीत मला आर्थिक वर्ग अशा प्रकारे उभं राहणं सोपं नसतं. म्हणून ते म्हणाले आम्हाला म्हणजे असं ते असं नेहमी म्हणतात आपण कार्यकर्ता म्हणून काम करत राहायचं, पार्टीचं लक्ष असतं परमेश्वर आणि त्यांनी त्यांची नेहमी मान्य अशीच असेल तुम्ही सातत्याने काम करत राहा, काम केल्यानंतर तुम्हाला आज ना उद्या न्याय मिळेल. मी असं म्हणणार नाही की जटार साहेब आम्ही असं हा न्याय आता माझी आमदार झाले, आमची अपेक्षा सगळ्यांची की आपल्या सगळ्यांचा आपला माणूस आपल्याला जटार साहेब वाटत असेल तर ते आता म्हणाले त्याप्रमाणे जे आपले विधान शेडकरांच्या वाहन शब्द आहे की आमदार झाले तर आम्हाला त्याचा अधिकचा जटार साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना कधी तो हे आपल्याला तुम्ही म्हणाल मी हडकर साहेब म्हणाले की आम्ही आतापर्यंत सगळ्यांना कदाचित तुम्ही जटार साहेबांना शांत सही पाहिलं असेल पहिली निवडणूक सोडा, परंतु मी जटार साहेबांना आचराच्या अरिष्ठावर आक्रमक किती होतात ते मी स्वतः पाहिलेलं आहे. जटार साहेब तो प्रसंग आठवत असेल म्हणजे आक्रमक झाले तर प्रचंड आक्रमक म्हणजे आपण त्याचा विचारही करू शकत नाही अशा प्रकारचे नेतृत्व आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी त्यांचं स्वतः सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आक्रमक झाले आणि पार्टीच्या विषयासाठी संघटनेच्या विषयासाठी ते आक्रमक झाले. ज्या म्हणजे आक्रमक होण्याची गरज त्या जटार साहेब होतात. आमदार यांच्या एका ताकदीवर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना कशा प्रकारचा न्याय या प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला कळू शकेल. आमदार झाल्यानंतर काय न्याय मिळतो किंवा फंड हा विषय नाही आहे किंवा फंडच मिळेल आपल्याला किती मिळेल 65 गावात 1 लाख रुपये दिले मालवण करून बाकी जिल्ह्यात सगळं पूर्ण अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तो डोक्यातला विषय कडा निश्चित जटार जिथे गरज आहे तिथे देतील पार्टीचा विषय म्हणतो विषय. पण आमदार म्हणून जिथे जिथे खऱ्या अर्थाने गरज लोकप्रतिनिधी आम्हाला खात्री आहे की जटार साहेब त्यांच्या हक्काचे माणूस आहे. या कोकणात एक सिंधुदुर्गातील एका आपल्या सुपुत्रात एक खऱ्या अर्थाने काम करायला कार्यकर्त्यांना न्याय मिळाला. मी माझ्या माऊली कामेश्वरी प्रार्थना करतो की जटार साहेब आपण अजून आपली प्रगती करत राहत अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ओझं आपल्यावर फार मोठं आहे ते ओझं निश्चित प्रकारे जटार साहेब निभावतील अशा प्रकारे अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जटार साहेबांचं स्वागतही उत्स्फूर्त असं मालवणच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या लौकिकाला शोभेल असं तुम्ही सगळ्यांनी केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. खरं तर आज सकाळी 10 वाजल्यापासून आपण हे 6वं ठिकाण आहे. हे 6 ठिकाणी सन्मान्य जटार साहेब आज त्यांचा स्वागत सोहळा आपण अरेंज केला आणि प्रत्येक ठिकाणी जसे काय जटार साहेबांच्या स्वभावाची वैशिष्ट्य सांगितली त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना गेली अनेक वर्ष म्हणजे 2007-8 पासून सगळ्यांना माहिती आहे. तर या सगळ्याला साजेसं असं सगळीकडे स्वागत झालं. त्यामुळे एक लक्षात येतं की जटार साहेबांचं टोटली व्यक्तिमत्व त्यांचा संयमीपणा आणि त्यांनी आजपर्यंत पक्षनिष्ठेसाठी पक्षाची निष्ठा पक्षावर जी काही निष्ठा बाळगून केलेलं काम आहे या सगळ्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातलाच नव्हे तर कोकणातला प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या सगळ्या स्वभावाने व्यक्तिमत्वाने प्रेरित आहे, त्यांच्यावर प्रेम करतो.
ते आजच्या सगळ्या दिवसभराच्या सगळ्या आमच्या प्रवासामध्ये लक्षात आलं. त्याचप्रमाणे आपण मालवणात सगळेजण उपस्थित मगाशी येतानाच मी त्यांना सांगितलं जे मालवणमध्ये संघटनेची एक चांगल्या प्रकारे बांधणी या सगळ्या आमच्या मित्रमंडळींनी केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीचे सगळे अभियान असतील उपक्रम असे होतात आणि त्याचबरोबर थोडंसं नगरपालिकेला आम्हाला कमी जास्त यशामध्ये आम्ही झालो असू तरी सुद्धा ते 5 नगरसेवक स्वीकृत आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद नगरसेवक शहरातली मंडळी आणि ग्रामीण मंडळी या सगळ्यांनी एकत्रित म्हणून 100% त्याला मंत्रालयाचं 100% यश मिळालं. आम्हाला 6 पंचायत समितीच्या जागा लढायला मिळाल्या, 6च्या 6 आम्ही जिंकल्या, 1 जिल्हा परिषदेची जागा मिळाली ती आम्ही जिंकली. अशा पद्धतीने या सगळ्या कार्यकर्त्यांनी अनेक अडचणीवर म्हणजे काही परिस्थितीची फार अनुकूल आहे असं म्हणता येणार नाही, पण सन्मान्य राणेसाहेब असतील, सन्मान्य पालकमंत्री असतील, चव्हाणसाहेब असतील आणि आता आपण आहात या सगळ्यांच्या कृपेने या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला थोडं अनुकूलतेमध्ये अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला बदलवता येईल. कारण कार्यकर्ता त्या तोड आहे चांगलं काम करणारा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जटासाहेबांच्या समावेशाने सांगितलं की आज आमच्या रूपाने जे काही नेतृत्व करण्याची आम्हाला संधी मिळाली त्या सगळ्यांच्या पाठीमागे जटासाहेबांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य आहे. खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय राजकारणात म्हणजे बेसिक मध्ये काम करण्याची संधी जटासाहेबांनी ते अध्यक्ष असताना मला दिली आणि त्या सरचिटणीस पदाच्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्याचं नियोजन कसं करावं, सगळ्या कार्यकर्त्यांशी कोणत्या प्रकारे आपण वागलं पाहिजे, कोणते विषय लगेच हातात घ्यावे, कोणत्या विषय सोडून द्यावेत, कोणत्या विषयावर थोडा संयम बाळगावा, नियोजन कसं करावं, कार्यक्रम कसा करावा, अनेक गोष्टी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला शिकता आल्या. म्हणून तोच वारसा आम्हाला पुढे चालवता आला आणि या सगळ्या जटासाहेबांनी त्यावेळी घेतलेली मेहनत, विधानसभेसारखी त्याच्या आधीपासूनची सगळी मंडळी आहे. त्यामुळे आणि तुम्हाला सगळ्यांना कदाचित वाटत असेल की भारतीय जनता पार्टीमधलं अभियान, काम, रोजच्या बैठका या सगळ्यामध्ये आपण किती मिळवलंय गेल्या 2-3 वर्षामध्ये याचा पण काहीतरी लेखाजोखा आपण घेतला. भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवर या मतदारसंघाचे खासदार निवडून आले ते आपण मिळवलेलं यश आहे. आपल्याला स्वतःचे या जिल्ह्यात निवडून आले पालकमंत्री आपल्याला भारतीय जनता पार्टीचे लाभले. त्यानंतर झालेल्या विधान परिषदच्या निवडणुका सगळ्या असतील त्यामध्ये आपण चांगलं यश मिळालं. नगरपालिकांमध्ये सुद्धा कमी जास्त वेगळं झालं असेल तरी टोटल 77 पैकी 41-42 नगरसेवक आपले निवडून आले. सावंतवाडी सारखी नगरपालिकेचे अनेक वेळा साहेबांच्या नेतृत्वाखाली पण आपण लढलेलो तर त्यावर आपल्याला विजय मिळवता आला. जिल्हा परिषदला आपण 31 जागा लढल्या, 27 जागा मिळालो, पंचायत समितीत 63 लढवल्या, 57 जागावर आलो. म्हणजे चांगल्या पद्धतीचं आपलं काम आहे. ते सगळे कार्यकर्ते पूर्ण झोकून देऊन काम करत आहेत आणि या सगळ्या आपल्या कर्तृत्वामध्ये अजून एक भर पडली. आजपर्यंत सिंधुदुर्गातून विधान परिषदेवर आमदार नियुक्त झाला नव्हता. तो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की जटासाहेबांच्या रूपाने विधान परिषदेचं एक आपल्याला त्यामुळे पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये अत्यंत अनुकूल असं भारतीय जनता पार्टीला वातावरण आहे. 100% आपल्याला भारतीय जनता पार्टी करण्याच्या दृष्टीने आपण सगळी मेहनत घेतात, त्यामध्ये सगळी मंडळी मदत करतील आणि त्यामुळे जटासाहेबांचं पुन्हा एकदा या सगळ्या आमच्या विधानसभेच्या वतीने मी स्वागत करतो. आपण सगळ्यांनी छान असा सोहळा या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि जसं काल कुठेतरी मला माझ्या वाढदिवसाला भेट द्यायला येताना काही कार्यकर्त्यांनी हळूच काढत सांगितलं की आम्हाला थोडा सारथी आमचा नाहीये त्यामुळे नेतृत्व आम्हाला कुठेतरी द्या. या महिन्यापर्यंत त्याही सगळ्यांना सर्व मान्य असं एखादं नेतृत्व शहरासाठी बाकी ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारी मंडळी आहेत. अशा प्रकारच्या संघटनात्मक रचना आपण पूर्ण करू या महिन्या अखेरपर्यंत आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळे कार्यक्रम सगळे अभियान चांगल्या पद्धतीने तुम्ही राबवता. जटासाहेबांना तुमच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम. मला जो आमदार केलाय पक्षाने इलेक्शन आहे ना, हे इलेक्शन नाही तो कार्यकर्त्यांसाठी केलं, देशासाठी नाही. निवडून आलं ते हे म्हणतात आमचं आम्ही निवडून आता काय बोलणार. आता हा पक्षाने दिलेला आहे म्हणजे कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते. आय एम ऑल टाइम युअर. पक्षासाठी जे जे करता येईल ते करूया. ज्याने दिलंय त्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांचं
आपले लाडके चव्हाण साहेब त्यांच्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आवश्यक गावपाल्याने त्यांनी नाही घरी केलं तर आमच्या घेतात बरोबर आहे. आणि ज्यांच्या सूचनेवर ना की बाबा आमच्या सिंधुदुर्गात अशी मागणी आमच्या राणेसाहेब आणि नितीनजींनी केली, प्रभाकरने केली, अतुलजींनी केली, त्यामुळे आमच्या कोकणात द्या. त्या सगळ्यांचा परिपाक अनेक नेत्यांच्या या इच्छेप्रमाणे मागणीप्रमाणे राज्यातल्या सरकारने आणि केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभारी आहे. मंडळी तुमचं पण आभारी आहे. कारण मी अनेक वेळा बघतो की कधी कधी म्हणजे मी शिवप्रकाशजींना म्हटलं आमच्या मीटिंगमध्ये दिवसभर आपली बैठक चालू होती. त्या बैठकीमध्ये मी त्यांना म्हटलं सर आपने मुझे एमएलए तो किया, मला आमदार केलं, पण म्हटलं माझी अडचण पण केली. म्हटलं अरे 100 लोग आए थे, उसमें से 30 लोग को चुना, 30 लोग में से 15 आए, 15 में 5 है. या तो भी बोल रहे हैं अरे जरा अडचण हो गया तो मला आती है. म्हटलं सर पहिलं काय व्हायचं की जो मैं तो कार्यकर्ता हूँ का नेता हूँ, तो ज्या कार्यकर्त्यांना काहीच मिळायचं नाही, तिकीट मिळायची नाही, पदं मिळायची नाही, अशोक ते माझ्याकडे यायचे आणि मला म्हणायचे की साहेब पत्रकार मंडळी बसले की आम्हाला काहीच मिळालं नाही, आमचं नाही मिळालं, तमकं नाही मिळालं. तर मी त्यांना म्हणायचो नाही तुमचं तरी बरा, मी एवढा काम केले, झिरा पडली, माकाच काय मिळालं नाही तर तुमका काय मिळतं. खरंय ना? त्यामुळे मला तंटामुक्ती अध्यक्ष व्हायला व्हायचं, म्हणजे मी त्याचा तंटा मिटवायचो. त्यामुळे ती माझी संधी खरं म्हणजे पक्षाने आमदार की मला अनेक कार्यकर्त्यांची बघा पद किती लिमिटेड असतात प्रमाण, किती आमदार देणार, किती खास. आता मला आमदार केला त्यावेळेला कोकणातले 10 लोक नाराज झाले. नाराज म्हणजे ते बिचारे त्यांना व्हायला पाहिजे होतं, माझ्यापेक्षा सिनियर होते, माझ्यापेक्षा निष्ठावान. निष्ठा काही सगळ्यांचाच क्रायटेरिया नाही, कारण सगळेच निष्ठावान आहेत. काल जरी पक्षात आला माणूस, मी या मताचा आहे की तो सुद्धा जेव्हा विचार प्रवाहामध्ये येतो तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलेला कालचा माणूस सुद्धा आपोआप निष्ठावान होत जातो. त्यामुळे कोणी, मी आज तुम्हाला सांगतो पहिलं आणि शेवटचं हेच समन्वयाचं काम मला दिलेलं आहे. कोण काल आला, परवा आला, 10 वर्षाचा असताना आला, मी 10 वर्षाचा असताना आलो, 25 वर्षाचा असताना, आणखी 15 वर्ष बोलला, 8 वर्ष बोलला. कधी कोणी एवढे भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहात जो माणूस आला तो निष्ठावानच आला असं आपण समजायचं असतं. बरोबर आहे. त्यामुळे अनेक ओढे, नाले, नदी सगळे जेव्हा येतात एका ठिकाणी आणि शेवटी ती नदी कोणाला मिळते? समुद्राला. समुद्र म्हणतो का हो? नाल्यात येलो, ओढ्यात येलो, नदीत येलो, काय बावीत येलो म्हणतात काय? त्यामुळे समुद्राला हक्क नाही, हा कोण काल आला का परवा आला. सर्वे अपि सुखी न संतु, सर्वे संतु निरामया. जे आले ते सगळे सुखी होऊ देत, अशा प्रकारचा विचार परिवार आपला आहे. त्यामुळे आपल्या मनातला पण, किंतु, परंतु काढून टाका. बरोबर माझं म्हणणं का चुकलं? आता हे सगळे लोक आपल्याकडे आले नाही तर आपण प्रवेश देऊ का? म्हणजे मला जेव्हा सांगितलं राणे साहेब येणार आहे, ते नितेशजींचा प्रवेश घ्या, तेव्हा माझी प्रतिक्रिया, माझ्या बरोबर 4 लोक होते इतर पक्षात आले, ते मला म्हणले साहेब त्यांना घेतलं तर आम्ही चाललो. ते सांगताच घेऊन गेले. ते म्हटलं बाबा तुम्ही काय कल दुसऱ्या पार्टीत आले, तुम्हाला अधिकार आहे जायचा. या हडकरांची, काळशेकरांची आमच्या बागसाजीत पाठ दिला, आम्ही कधी सोडतो? बरोबर ना. आम्हाला थोड्याच अधिकार त्याची येतील त्याचं स्वागत करायचं. आणि आमची परंपरा तशी आहे, जी असतील तशी घ्या, आपल्याला हवे तसे वा कुठली दे. एकदम सोपा विचार आहे बघा. कुणी कालचा नाही, कुणी परवाचा नाही, कुणी 100 वर्षापूर्वीचा नाही.
आपण सगळे मी त्या प्रशिक्षण वर्गात सांगितलं, आपण सगळे 3,500 वर्षाची परंपरा सांगणाऱ्या भगवान कृष्ण, प्रभू रामचंद्र, रामायण, महाभारत, मोहिंजोदडो, हडप्पा, सिंधू या संस्कृतीचे कल्चरचे वारस आहोत. पक्ष इकडे तिकडे होऊ शकतात हो, पण आहेत तर आपले तिथेच वारस. त्यामुळे आपल्या सगळ्या विचार परिवारातल्या आलेल्यांचं स्वागतच करायचं. तो पुन्हा नाराज होऊन दुसऱ्या पार्टीत जाईल अशा प्रकारची कृती आपल्या हातून होता कामा नये. हे समन्वयाचं काम प्रमुख करतात. त्यामुळे पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत जो भाग आहे कोकणाचा, त्या सगळ्या कोकणातल्या भागाचा आपल्या भाषेत सांगायचा तर तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद गटार आहे. गणपती बाप्पा. त्यामुळे भांडायचं नाही आता, कोणाशी भांडायचं नाही, कोणाशी वैर धरायचं नाही. कोण आपला, कोण पराया, कोण इथं, आपलं सगळे आपलेच आहे. आणि मी तुम्हाला आज सांगतो, आपल्या पक्षावरती, आपल्या नेत्यावरती एवढी सॉलिड निष्ठा पाहिजे. म्हणजे राम मंदिराचं ढाचा 1992 ला मी ढाच्यावर होतो थोड्या. मी 90 तुरुंगात होतो 15 दिवस. आम्ही काश्मीर बचाव समितीचा हडकरला माहिती असेल, आम्ही जम्मू काश्मीरला होतो, लाल चौकात. आम्हाला कधी वाटलं नाही असं की आपले नेते, आपले लोक जे सांगतात की आपल्याला प्रभू रामचंद्राचं मंदिर करायचं जे 500 वर्ष, आमचा विश्वास, आम्ही काय म्हणायचो, आमचे नेते सांगतात आम्ही करणार. आम्ही त्यांना कधी प्रतिप्रश्न नाही केला. हे कसं करणार, तरी करणार, कशाला करणार, आपल्या नेत्याने सांगितलं ना. 370 कलम जाईल, कोणाला वाटलं नव्हतं. गेलं का नाही? प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं का नाही? काल पश्चिम बंगाल जिंकला का नाही? गाड्या वाजल्यात नाही? जिंकलं का नाही? काय इम्पॉसिबल काम होतं. मी गेल्या निवडणुकीमध्ये त्या मध्यमग्राम नावाच्या विधानसभेत होतो, जिथे काल मर्डर झाली ना त्यांची, आपल्या एका करायची मुख्यमंत्री आपला पटेल. त्या मध्यमग्राम मध्ये मी 2 महिने होतो मागच्या निवडणूक. संध्याकाळी 7 नंतर मला ते कार्यकर्ते जे यायचे ना, माझ्याबरोबर असायचे निवडणूक, तर ती 7 बजे के बाद घूमना नहीं. क्यों बेटा? सर काट के किधर डालेंगे आपको भी नहीं पता चलेगा, हमको भी नहीं पता चलेगा, आपके घर वालों को भी नहीं पता चलेगा. घूमना नहीं. एवढी डेंजर परिस्थिती होती. सगळ्या सीमा उघड्या होत्या, पश्चिम बंगालच्या आणि बांगलादेशच्या सगळ्या सीमा. त्यामुळे किती लोक, म्हणजे आपण म्हणतो ना की एवढ्या सीमा उघड्या होत्या की हे सगळे मुंबई लोक महाराष्ट्रात, मुंबईत मालवण घेत होते. देश सुरक्षित होता. आता या राष्ट्राचं संरक्षण करणं, सीमाचं संरक्षण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने हातात घेतलं 100 वर्षापूर्वी. आज गलती केलं का नाही? म्हणून आधी तुम्ही मंडळी जे भारतीय जनता पक्षामध्ये, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीत अडकलेलो आहे. हा कोणाचा, तो कोणाचा, हा अमका, तो अमका, मला काय पद मिळालं, मी काय करणार, मी झेडपी, ह्याच्या पलीकडे या. ही पार्टी त्याच्या पलीकडची आहे बाळांनो. ह्या तर निमित्त मात्र आहे. ह्या राजकारणात ह्या गोष्टी हव्यातच, त्या व्हायलाच पाहिजे, पण त्या क्षणिक आहे. ही एक साधन आहे, साध्य नाही. निवडणुका 5 वर्षांनी येतात, निवडणुका युतीमध्ये चालतात. प्रभाकर लक्षात ठेव, पक्ष कधी युतीमध्ये चालत नाही. पक्ष कधी वरना ऑर्डर येईल माहित नाही की आता 100%. गणपती बाप्पा नजर हटी, नजर पकड के बैठो. हे मोदी शाह कधी काय सांगतील. ममता दिदी जाईल वाटलं होतं कोणाला. आसाम जर मुस्लिम बहुसंख्य आहे, जरी आला ना आमचा काय नाव हेमंत बिस्वा. म्हणून तुमच्या पार्टीवर विश्वास पाहिजे. क्रमांक 1, आपल्या कार्यकर्त्यांमधला समन्वय पाहिजे. आपण आपसात काय मांडायचं.
आणि आपण एवढं थम्पिंग मेजॉरिटी राज्य कशासाठी आणलंय? बाळाने आपण चाललंय कशासाठी? प्रमोद थेटरला आमदारकी दिली, राणे साहेब खासदार झाले, नितेशजी पालकमंत्री झाले, देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री झाले, मोदीजी पंतप्रधान झाले, मुर्मूताई राष्ट्रपती झाल्या, कोण झेडपी झाला, कोण नगरसेवक झाला. कशासाठी? कार्यकारण भाव काय? शेवटच्या माणसाला जो गरीब खितपत पडलाय, रंगलाय, गांजलाय, काम नाही, बेरोजगार आहे, पाणी नाही, अन्न नाही, या शेवटच्या माणसापर्यंत बाळानो जाण्यासाठी युअर पार्टी इज जस्ट अ व्हेइकल. तुमची पार्टी फक्त साधन आहे, साध्य नाही. बाळानो कधी कधी काय होतं, खूप सत्ता आली, खूप संपत्ती आली की माणूस आळशी होतो, माणसाला मस्ती येते की नाही? बरोबर आहे ना? आळशी होतो माणसं, आपलं ढुंगणाच्या बाहेर बघायचा कमी होतो. मला काय करायचंय, मरे ना तो माझं चाललंय ना. आज पार्टीला थम्पिंग मेजॉरिटी है, पार्लिमेंट से लेके पंचायत तक आपका राज है. सांगितलं होतं ना तुम्ही, आई आमच्या पुण्या सगळ्या असणार आहे की आम्हाला पार्लिमेंट से पंचायत आम्हाला द्या, राणे साहेबांना खासदार करा, इथे आमदार करा, आम्हाला झेडपी द्या, आम्हाला काय रे अशोक बोलला होता ना, काय अध्यक्ष काय जोंडी जिंदरकर, घ्याव करू आता काय न्याव करू. म्हणून आता आपलं काम काय गुरु, आपण पुढे विरोधात असताना मांडलो, ओरडलो, मोर्चा काढले, चिडलो, आंदोलन केली. अधिकाऱ्यांना काय घेतो, या घातला काय त्या चिखल घातला, कोणाला मासे फेकला, तो पण विरोधी पक्षाचं काम करत नसतो, ते गैर नाही. आता आपली सत्ता, आता सामान्य माणसाला, मला एका पत्रकाराने विचारलं होतं रत्नागिरीत, प्रमोद जठार साहेब तुमचे शब्द आम्हाला लक्षात आहेत राणे साहेबांच्या निवडणुकीत की तुम्ही सांगितलं होता आम्हाला एका रेषेतली सत्ता द्या, आम्ही तुमचा विकास करू. आता एका रेषेत म्हणजे राष्ट्रपती तुमचा, पंतप्रधान तुमचा, मुख्यमंत्री तुमचा, एमपीचा अध्यक्ष तुमचा, बँकेचा अध्यक्ष तुमचा, पंचायत समिती सभापती तुमचा, ग्रामपंचायत सरपंच, आवश्यक खाऊ कोल्यान म्हटले एकाच मागणीपासून वरपर्यंत सगळे एका रेषेतच. आता विकास झाल्याशिवाय पर्याय चिकूनकाट बांधा बाबांनो. मी तुम्हाला सांगतो, हे सगळं ते दिलंय ना जनतेने, त्याच्यासाठी दिलंय. आता ओरडून पाहता सोल्युशन पाहिजे जनतेला, हे समन्वयाचं काम प्रमोद जठार करणार आहे. नितीनजी पालकमंत्री आहेत, नारायण राणे साहेब खासदार, हे सगळे विकास करतायत. पण आता आपली पण जबाबदारी आहे बाळानो, माझ्या गावाची, माझ्या बूथची, माझ्या ग्रामपंचायती, माझ्या झेडपीची, तिथल्या लोकांना काय विकास हवा आहे, आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना रांगेने कामाला लावा, जे काय बॅकलॉग राहिलाय तो पुरा करा. अशी न भूतो, भविष्यात कधी येईल पुन्हा, पण न भूत अशी कधीही परिस्थिती मला माहित नाही किती कायम राहते, कायम कुठल्याच गोष्टी राहत नाही बाळानो. पण ही देव दुर्लभशी चांगला योगायोग तुमच्याकडे आलाय, म्हणून न भांडत बसता. दुसऱ्या पार्टीत काय चाललंय, तो आमची माणसं पळवतो का किंवा आणखीन काय निर्णय, ह्या आपल्या गोष्टीत फिजूल गोष्टीत अडकू नका. जे काय व्हायचं ते होईल नंतर, हे राजकारण आहे बाळानो. मगाशी राजकारण जनतेने तुम्हाला एवढं दिलेलं आहे, आता विसरून जा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा आहे ना, तुम्हाला आणखीन कोण पाहिजे? पालकमंत्री जिल्ह्याचा तुमचा आहे ना, संपला ना विषय. त्यामुळे प्रभाकरजींच्या नेतृत्वाखाली, तालुका अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्या आपल्या गोष्टी काढा. आता भांडण करत सोल्युशन द्या जनतेला. काय आपल्याला आरोग्याच्या मंत्र्याकडनं आणायला पाहिजे, पालकमंत्र्याबरोबर आपण काय, हा जो बॅकलॉग आहे, काही गोष्टी राहिल्या त्याचा समन्वय करण्याची जबाबदारी प्रमोद जठार नावाच्या आमदाराची. तुमच्यातला आपसातला समन्वय, बरोबर आहे, पदाधिकाऱ्यांमधला समन्वय, जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या विकासाचा समन्वय, संघटना वाढीचा समन्वय. बाळानो समजून घ्या, छोट्या गोष्टी आहेत, पण त्या करणीय आहेत. टीव्ही वरती एखादं नॅरेटिव्ह चालतं, कुठल्या तरी महिलांवरती अत्याचार होतो, कुठल्या तरी छोट्या मुलीवर अत्याचार होतो,
विरोधक येतात, बघा 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 त्या मुलीवरती अत्याचार झाला, त्या छोट्या बालकावर अत्याचार झाला, मुख्यमंत्री काय करतो म्हणतात ना, आपले विरोधक बोलतात, नॅरेटिव्ह चालवतात. काल तर मी एक नॅरेटिव्ह बघत होतो असं, आणि नंतर लक्षात आलं ते छोट्या बाळावरती त्याच्या आजोबानेच काहीतरी अतिप्रसंग केला, आपण टीव्हीवर बघितलं असेल. मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम काय? अरे तुमचा मुख्यमंत्री आहे, तुमचा गृहमंत्री, याचा अर्थ असा होतो भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता गृहमंत्री म्हणून आपल्या आजूबाजूच्या महिलांच्या संरक्षणासाठी उभा राहायला पाहिजे. माझ्या मालवणमध्ये होत नसेल, होणार नाही, मला विश्वास आहे. पण आपल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या नेत्यांच्या अशा गोष्टीसाठी आपण काय आपल्या भागातल्या तुमच्याकडे होत नाही मला माहिती आहे, पण आपण डोळ्यात तेल घालून उभं राहिलं पाहिजे. आपल्याकडे एखादी आरोग्याची समस्या, आपण उभं राहिलं पाहिजे. बाळांनो, मंत्री राहतील, त्यांचा वेळ, त्यांचं काम, या सगळ्या गोष्टी प्रत्येक कार्यकर्ता आता एक मंत्री झाला पाहिजे. लोक 5 वर्षांनी विचारणार नाही तुम्हाला वेळ नव्हता, आम्ही इथे गेला होता, आम्ही पश्चिम बंगालला गेला होता, लोक नाही विचार, लोक आमची कामं केली का? आणि जर तुम्हाला 29ला सगळं 100% भाजपा पाहिजे असेल तर आधी पक्ष 100% करावा लागतो. त्यामुळे आजच्या या माझा सत्कार नाही बाळांना, पक्षाचा सत्कार आहे. माझा कसला सत्कार? मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे. एक पद असतं, मागे 100 लोक नाराज असतात. त्यामुळे एक पद मिळालं, आपण पदाच्या मागे नाही. आपली घरोवर आहे. त्याने मला सांगितलं 12 वर्षानंतर यांना न्याय मिळाला. मला कसला न्याय? मी कुठे अन्याय केला होता? मला कसला न्याय? माझ्यावर कुठे अन्याय झालाय? मी हे व्रत म्हणून करतो, मी हे समाजाचं काम म्हणून करतो. आता त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला माझ्या पदाची लॉटरी लागून गेली, याचा अर्थ बाकीचे लोक लायक नव्हते, माझ्यापेक्षा लायक होते, की कुठं मला ते पद मिळालं. पण ज्यांना पदे मिळाली आहेत त्यांनी ज्यांना मिळाली नाही त्यांचा सन्मान करा. खरं का खोटं? कारण त्या 10 लोकांनी पदं सोडली बाळानो, त्या 15 लोकांनी पदं सोडली म्हणून तुम्हाला जेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायती, आमदार, खासदार तुम्हाला मिळालं. बरोबर आहे की चुकलंय? म्हणून त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे बाळानो. अशा प्रकारचं रिव्हर्स इंटिग्रेशन आपल्या पक्षामध्ये झालं पाहिजे. समन्वय साधला गेला पाहिजे, विकासाचा बॅकलॉग दूर दिला पाहिजे. सातत्याने आपल्या बैठका देत होतच भरपूर. बघा, भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की या पक्षामध्ये कोणाची मक्तेदारी नाही. मी मगाशी एका कार्यक्रमात सांगत होतो, इथला अध्यक्षीय पद्धतीचा पक्ष आहे आपला. अध्यक्षीय पद्धत आपल्या 7-12 अध्यक्ष किती वर्ष असतो? 3 वर्ष. झाला त्यांच्यासारखा भाग्यवंत परत रिपीट होतो. पण 7-12 वर्षात कधी इतर हक्कात जातो आणि मग कधी कुळात जातो आणि मग सगळे जगा कधी खुळ्यात काढतात, हे आपल्याला पण कळत नाही. खरा की खोटा? अरे अध्यक्ष झाले ते नाही विचारा. हे आपल्या पक्षाचे खूप चांगले USP आहे. सगळ्यांना संधी मिळते. मी प्रभाकरला सांगितलं की आपल्या पक्षामधले पण नगरसेवक होतील, आणखीन कोणी होतील, आपण काय कोआप म्हणतो त्याला, काय अशा मंडळींना करा ज्यांना आयुष्यात कधी स्वप्न वाईट पडलं नव्हतं, ज्यांच्या हातात कधी संपत्ती आली नाही, पण बुद्धिमान आहे, लोकांचा सन्मान करू शकतात, लोकांना सोल्युशन देऊ शकतात. असे पण समाजातली माणसं हळूहळू त्यांना पक्ष मिळायला पाहिजे की नाही? असा आपला फार सुंदर पक्ष आहे. त्या पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहेत याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही 3,500 वर्षाची परंपरा चालवणारे कार्यकर्ते आहेत. पुढे हजारो वर्ष चालवायची आहे. तुम्ही निमित्त मात्र आहात. मग माणूस आयुष्यात कधीही पक्ष सोडत नाही. मी आम्हाला निष्ठावान म्हणताना आम्ही त्या याचे पायिक आहोत म्हणून हडकरले ती जात नाही. आणि मला विश्वास आहे आता आपल्या बरोबर आलेले पक्ष मंडळी, अशोकरावांसारखी, तुमच्यासारखी, ज्यांना एकदा पक्ष समजला तो आयुष्यात कधीही हा पक्ष सोडणार नाही. कोणाला वाटतं राष्ट्राचं रक्षण होऊ नये, कोणाला वाटतं राम मंदिर होऊ नये, कोणाला वाटतं समान नागरी कायदा होऊ नये, कोणाला वाटतं पॉप्युलेशन ऍक्ट होऊ नये, अशी कोण मंडळी आहे असं कोणीच विचार करू शकत नाही.
राष्ट्र सुरक्षित राहावं, सगळ्यांना एक कायदा असावा, सगळे सुखाने राहावेत, सगळ्यांच्या हाताला रोजगार मिळावा आणि सगळे आपल्या सनातन संस्कृतीचे एकरूप व्हावे असं अख्ख्या देशाला वाटतं. ज्यांना ज्यांना वाटतं बाळानो ते आपले कुंडली दे, मग तो उभाटात असू दे, सुभाटात असू दे, आणखी झेल उभाटात असू दे, याची चिंता तुम्ही करू नका. वेळ येतील तेव्हा सगळे तुमच्यावर येतील. तुमच्या विचाराची एकनिष्ठ राहा. आपण ठरवा की उद्या माझ्यावर काय अन्याय झाला किंवा अन्याय कसला, मला काही पद नाही मिळालं तर मी नाही जाणार. मी पदासाठी नव्हतो आलो, मी माझ्या विचारधारेशी म्हणून आलो होतो. ही जर निष्ठा बाळावर ठेवली तर परमेश्वर तुम्हाला सुद्धा भरभरून देतो. भारतीय जनता पक्षामध्ये मागून काही मिळत नाही आणि न मागता मला वाटते भरपूर काही मिळतं. मागणे से तो भीक भी नाही मिळते, बिना मागे धोती मिळते. त्यामुळे माझे असे देवदुर्लभ कार्यकर्ते आहात, खूप छान काम कराल. माझ्या सत्काराच्या निमित्ताने मी तुमच्याकडे एवढीच अपेक्षा करतो, आपल्या गावातल्या भागातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. मालवण तर आता वर्ल्ड डेस्टिनेशन आहे, वर्ल्ड डेस्टिनेशन आहे गुरु. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, माहित असेल. वर्ल्ड डेस्टिनेशन. बाकी अख्ख्या कोकणाचा हे आरोप आहे की सगळ्या मालवणात सगळा पर्यटन जातं, आमच्याकडे काही येतच नाही, महाराष्ट्र खातं. मला सांगा, ही तुम्हाला संधी आहे. मग मालवणामध्ये आणखीन काय करू शकतो? थिंक बिग. मी तुमच्या सोबत आहे, पालकमंत्री सोबत आहे, केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे. तुम्ही आयडियाज काढा, थॉट काढा, नवीन काय करू शकतो. पुन्हा सीवर्ड येऊ शकतो का आमच्याकडे? पुन्हा आमच्याकडे चांगले प्रकल्प येऊ शकतात का? पर्यटनात आणखीन कुठली आयडिया येऊ शकतात का? गाडा कशाला भांगड आपटत बसलं एकमेकाबरोबर? सोडून द्या अनेक गोष्टी आणि फक्त विकासाचा, लोकांच्या त्या ठिकाणी चांगल्या गोष्टीचा ध्यान घ्या. समस्या सोडवणार आपण विचार करू, सोल्युशनवर विचार करणारा माझा पक्ष आता झाला पाहिजे. प्रॉब्लेमवर नाही, सोल्युशनवर विचार करणार आहे. अशी मंडळी हळूहळू एका ठिकाणी या आणि मग बघा, तुम्हाला एक वेळ अशी येईल की तुम्हाला वाटते आम्हाला हा नाडतो, उद्या तो नाडतो. लोक अशा अनेक लोकांना काढल्याशिवाय पण राहणार नाही. पुढे नका त्यांची चिंता करू. तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा, कोणाच्या विरोधकाची चिंता करू नका. वैभव नाही काय करतो नका चिंता करू. अरे तेच लोक आपल्या आपल्या टेन्शन मधनं बाहेर येत नाहीत घराच्या. तुम्ही कशाला त्याची चिंता करताय? ते आप मधले पण बघितले का परवा 7 लोक ते आले इकडे का? त्यांच्या लक्षात झालं आप काय. जसे जसे तुमच्या जवळ ही आपल्या विरोधातली किंवा इतर मंडळी तुमच्या जवळ येतील, तुमचे हे विचार ऐकतील बाळांनो, आपल्या निर्णया वक्त्यांच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू ते डायव्हर्ट होतील. कधीही पार्टीच्या बाहेर जाणार नाही. हा विचार घेऊन बाळांनो काम करा. तुम्ही करताच आहात, पण माझ्या या निमित्ताने मी सांगितलं, समन्वयाची भूमिका असू दे, विकासाचा बॅकलॉग जे काही छोटी मोठी कामं जे कोण करतायत त्यांच्या माध्यम त्यांना जी मदत लागेल ते अध्यक्ष आणि आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून, पालकमंत्री आपण त्यांना ताकद देऊ. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आपल्याकडे प्रचंड ताकद असलेलं महाराष्ट्रातलं केंद्रातलं सरकार आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. पक्ष आपोआप वाढेल. इतर कुठल्याही आपसातल्या भानगडीत, कुरघोडीत, दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्यात, त्या कुठल्याही गोष्टीत आपण पडू नये. समन्वयाने काम करा, एवढंच या निमित्ताने सांगतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आहे, तुम्हाला सुद्धा अशा पदांचा लाभ अचानक होईल. तेव्हा पण लोक तुम्हाला म्हणतील, अरे ही ताई 15 वर्ष निष्ठावान राहिली, तिला आज पद मिळालं. हे तुम्हाला हवंय की ताई आज रात्री या पार्टीत गेली, दादा दुसऱ्या पार्टीत गेला. आपल्याकडे एक मागे पतिव्रता असण्याची किती ताकद आहे, किती मजा आहे, ती निष्ठावान असल्यात मध्ये. त्यामुळे माझी तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगताय की खरोखर ही पार्टी सुंदर आहे, विचार सुंदर आहे, सरकार सुंदर आहे, सरकारमधली मंडळी चांगली आहे. अभी नाही तो कभी नाही अशा याने कामाला लागा. जोरदार लोकांचा विकास करूया आणि मालवणाचा प्रामुख्याने एक तुम्ही काहीतरी त्याच्यातला रोडमॅप तयार करा. मालवण तालुक्यामध्ये आपल्याला काय करता येईल, तालुक्यामध्ये कुठे कुठे गोष्टी करता येईल, पालकमंत्र्यांशी बोलू, वरच्या वरिष्ठांशी बोलू. दिल्लीमध्ये राणे साहेब आहेत, आता आपल्याला कौतुक राज्यसभेमध्ये विनोदजी तावडे साहेब गेलेले आहेत. आता तुम्हाला किती सत्ता पाहिजे, मग तुमचा विकास होणार आहे. हा अध्यक्ष
आता एवढी लोक जर आपल्या वरती असतील तर लोकांचा विकास किंवा लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत का नाही पाहिजे? बरोबर आहे. यासाठी कामाला लागा, समन्वयाने काम करू, कन्स्ट्रक्टिव्ह काम करू. आपण सध्या कुठल्याही मतभेदामध्ये राहणार नाही आणि दुसऱ्याबद्दल बोलताना चांगलंच बोलू, वाईट बोलणारच नाही. कितीही वाटलं प्रमोद जठरा वाईट असलं तर प्रमोद जठराला जाऊन सांगा, बाबा तुझं हे चुकलं. मला वाटलं अशोक सावंत आमचं नाही काम करत, तो असा करतो. अशोक सावंत, बाबा तू असं करतोस, बोलायला खूप मजा येते. नाही तर तुम्ही तिसऱ्याला बोलता, तो चौथा माणूस अशोकला सांगतो आणि तुमच्या आयुष्यभर तुमच्या एकमेकांमध्ये विकृत. असं काय करायचं? अरे ह्या गोष्टी कोणी सांगणार नाही, कुठला नेता सांगणार नाही. मी सांगतो तुम्हाला, हे कान टोचण्यासाठी सोनाराचं काम करायचं, म्हणूनच मला आमदार केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.